नमस्कार मित्रांनो, मी प्रियांका नाईक, सायकोलॉजिस्ट. आज आपण जरा एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत. आज तुमच्यासमोर मी एक वेगळा विषय मांडणार आहे, तो म्हणजे स्त्रियांमधील असणारे मानसिक आजार किंवा साधारणतः स्त्रियांचं असणारं जे मानसिक स्वास्थ्य आहे ते साधारणतः कशा प्रकारे आहे किंवा त्या मानसिक स्वास्थ्यावरती कशा कशा गोष्टींचा परिणाम होऊ शकतो, ते कसं ढासळू शकतं आणि मग त्याच्यावरती उपचार पद्धती आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे, त्याच्यावरती आपण काय काय योजना करायला पाहिजे की जेणेकरून स्त्रियांचं मानसिक स्वास्थ्य हे चांगलं राहील. स्त्रियांना जे काही मानसिक आजार आहेत त्या मानसिक आजारांमधून स्त्रिया चांगल्या प्रकारे बाहेर पडू शकतील, या सगळ्याबद्दल सविस्तर आपण आजच्या या भागामध्ये बोलणार आहोत. मित्रांनो, जेव्हा आपण स्त्रियांमध्ये असणाऱ्या मानसिक स्वास्थ्याबद्दल बोलतो किंवा स्त्रियांमध्ये होणारे जे काही मानसिक आजारांबद्दल बोलतो, तेव्हा एक गोष्ट इथे नमूद करणं खूप जास्त गरजेचं आहे की स्त्रिया या भावनिक पातळीवरती खूप वेगळ्या असतात. स्त्रियांचा विचार करणं, स्त्रियांचं भावना व्यक्त करणं किंवा स्त्रियांचं वागणं हे खूप वेगवेगळ्या पद्धतीने असतं. मग ते सामाजिक पातळीवरती असो, ते शारीरिक पातळीवरती असतो, ते मानसिक पातळीवरती असो, ते कौटुंबिक पातळीवरती असो किंवा ते सांस्कृतिक पातळीवरती असो, वेगवेगळ्या गोष्टी असतात. पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांचं वागणं असेल किंवा स्त्रियांमध्ये जे इमोशन्स रेसिप्रोसिटी असेल, इमोशनल व्हेंटिलेशन्स असतील किंवा एक वागणं असेल, बोलणं असेल, या सगळ्या गोष्टी खूप वेगवेगळ्या असतात आणि त्या सगळ्याला कुठेतरी समाजाचा, संस्कृतीचा, स्त्रियांमध्ये असणाऱ्या ज्या मानसिकता आहे त्या मानसिकतेचा या सगळ्यावरती खूप असा परिणाम होत असतो. मग जेव्हा मित्रांनो आपण स्त्रियांच्या मानसिक स्वास्थ्याबद्दल बोलतो किंवा मानसिक जे काही चढ उतार स्त्रियांमध्ये होत असतात, त्या चढ उतारांमधनं येणारे जे काही प्रॉब्लेम स्त्रियांमध्ये होत असतात, या सगळ्याबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा एक खूप महत्त्वाची गोष्ट तिथे येते, ते म्हणजे स्त्रियांच्या आयुष्यामध्ये पडणारे टप्पे, जे की पुरुषांच्या आयुष्यामध्ये ते तसे टप्पे नसतात. मग स्त्रियांच्या आयुष्यामध्ये हे टप्पे कोणकोणते आहेत आणि या टप्प्यांवरनं साधारणतः मानसिक आजार कसे होऊ शकतात किंवा होतात, या सगळ्याबद्दल आज आपण बोलू. मित्रांनो, जर का आपण बघायला गेलं तर साधारणतः स्त्रियांच्या आयुष्यामध्ये 4 महत्त्वाचे टप्पे पडतात आणि मग त्या प्रत्येक टप्प्यावरती येणारा प्रत्येक मानसिक आजार, शारीरिक आजार हा वेगवेगळा असतो. सगळ्यात पहिला टप्पा जो स्त्रीच्या आयुष्यामध्ये येतो तो असतो म्हणजे मिनार्सचा एरिया. याच्यामध्ये साधारणतः जी मुलगी असते तिची मासिक पाळी साधारणतः सुरू झालेली असते. प्युबर्टीमध्ये स्त्रीचं रूपांतर झालेलं असतं, तिची मासिक पाळी साधारणतः सुरू झालेली असते. मग या दरम्यान जेव्हा एका मुलीची मासिक पाळी सुरू होते तेव्हा या दरम्यान शारीरिक बदल तर तिच्यामध्ये खूपच होत असतात. हार्मोनल चेंजेस तिच्यामध्ये होत असतात, तिच्या शरीरामध्ये खूप प्रकारे चेंजेस होत असतात, तिच्या बॉडी फंक्शन्समध्ये खूप प्रकारचे चेंजेस होत असतात. पण त्याबरोबरच मानसिक पातळीवरती सुद्धा त्या स्त्रीमध्ये खूप जास्त परिणाम होत असतात. म्हणजे बऱ्याच वेळेस आपण जेव्हा स्त्रीची मासिक पाळी सुरू होते तेव्हा आपण तिला बऱ्याच सूचना करतो की आता व्यवस्थित कपडे घालायचे, बाहेर जास्त खेळायला जायचं नाही, व्यवस्थित बसायचं, अशा बऱ्याचशा सूचना किंवा मासिक पाळीमध्ये जे काही पाळलं जातात अशा बऱ्याचशा सूचना आपण तिला सांगत असतो. पण त्याचबरोबर जे मानसिक पातळीवरती तिचे जे काही परिणाम होत असतात किंवा मानसिक उलाढाली ज्या तिच्या होत असतात त्याच्याकडे आपण कितपत लक्ष देतो हे सुद्धा तिथे जाणून घेणं खूप जास्त गरजेचं असतं. सुरुवातीला असणाऱ्या याबद्दलचा आपण म्हणू शकतो की सुरुवातीला जेव्हा मासिक पाळी सुरू होते तेव्हा त्याच्याबद्दल व्यवस्थित माहिती नसणं, त्याच्यामुळे कुठेतरी एन्झायटी निर्माण होणं की आता या महिन्यात आलं मग पुढच्या महिन्यात पण येईल का, मग त्याचा मला काही वेगळा त्रास होईल का, असं एक दडपण मनामध्ये असणं, त्याच्यापासून होणारी एन्झायटी होणं, त्याच्यामधनं कुठेतरी येणारे डिप्रेशन किंवा आमच्या भाषेमध्ये पाळी सुरू होण्याआधी होणारे खूप जास्त प्रकारचे मूड स्विंग्स असतील, रडायला येणं, या सगळ्या गोष्टी म्हणजे त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये प्रीमेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर असं म्हणतो. प्रीमेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डरमध्ये बेसिकली चिडचिडेपणा खूप वाढणं, रागीटपणा खूप जास्त वाढणं, पाळीच्या काही दिवसांआधी मूड स्विंग्स प्रचंड होणं, खूप जास्त चिडचिडेपणा त्याच्यामध्ये वाढणं, कोणाला तरी मारावंसं वाटणं, एन्झायटी खूप जास्त क्रिएट होणं,
त्याच्यानंतर खाण्यामध्ये, झोपेमध्ये सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होणं, या सगळ्या गोष्टी कुठेतरी प्रीमेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर्समध्ये आपल्याला साधारणतः दिसून येतात. पाळीच्या काही दिवस या सगळ्या गोष्टी आधी सुरू होतात, पाळी झाल्यानंतर सुद्धा काही दिवस या सगळ्या गोष्टी राहतात. मग हे प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम आहे का, प्रीमेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर्स त्याच्यामध्ये आहेत का, हे तपासणं खूप जास्त गरजेचं आहे. ही असते एक, आपण असं म्हणू की स्त्रीच्या आयुष्यातील हा पहिला आणि खूप जास्त महत्त्वाचा टप्पा, की ज्याच्यामध्ये शारीरिक बदल तर होतच आहेत, पण शारीरिक बदलांसोबतच पाळी सुरू झाल्यावरती होणारे जे मानसिक बदल आहेत, आणि ते मानसिक बदल जर का त्या प्रकारे एक्सेप्ट केले गेले नाही किंवा ते मानसिक बदल जर का त्या प्रकारे तुम्ही स्वीकारले गेले नाही, तर त्याच्यामुळे पुढे निर्माण होणारी जी एन्झायटी आहे, मग त्या एन्झायटीमुळे पुढे निर्माण होणारे जे काही आजार आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला साधारणतः या पहिल्या टप्प्यामध्येच जेव्हा स्त्री आपल्याला दिसून येतात. याच्यातला जो दुसरा टप्पा आहे तो स्त्रीच्या आयुष्यातला खरं तर म्हणायला गेला तर खूप आपण असं म्हणू शकतो की आनंदाचा टप्पा असतो, की ज्याच्यामध्ये अख्खं कुटुंब खूप आनंदात असतं, की स्वतः स्त्री खूप आनंदात असते, आणि म्हटलं गेलं तर आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, तसंच आयुष्यातील एक खडतर प्रवास, तो जो दुसरा टप्पा असतो ती असते तुमची प्रेग्नन्सी. जेव्हा एखादी स्त्री प्रेग्नेंट होते, जेव्हा एखाद्या स्त्रीला दिवस जातात, त्यावेळेस तो क्षण खरं तर खूप आनंदाचा असतोच, पण त्याच्यासोबतच असणारे जे काही शारीरिक तुम्हाला त्रास होत असतात, त्या त्रासांसोबत असणारे जे काही मानसिक त्रास तुम्हाला होत असतात, कुठेतरी एन्झायटी असते, कुठेतरी एक डिप्रेशन असतं, कुठेतरी एक ताणतणाव मनामध्ये असतो की बाळ व्यवस्थित होईल ना, बाळाची वाढ चांगल्या प्रकारे होईल ना, प्रेग्नन्सी व्यवस्थितपणे पार पडेल ना, किंवा जन्माच्या वेळेस बाळ व्यवस्थित होईल ना, अशा बऱ्याच प्रकारचे या सगळ्या दिवसांमध्ये असणारी जी काही एन्झायटी आहे ते स्त्रीमध्ये दिसून येते. आणि त्याच सोबतच बऱ्याच वेळा स्त्रियांमध्ये असं होतं की जेव्हा डिलिव्हरीनंतर आम्ही आमच्या मॉडॅलिटीमध्ये किंवा सायकोलॉजिकल टर्मिनॉलॉजीजमध्ये बेसिकली त्याला पोस्टपार्टम सायकोसिस किंवा पोस्टपार्टम डिप्रेशन किंवा पोस्टपार्टम ब्ल्यूज असं म्हणतो. आता पोस्टपार्टम ब्ल्यूज किंवा सायकोसिस किंवा डिप्रेशन म्हणजे नेमकं काय, की एखाद्या स्त्रीची जेव्हा डिलिव्हरी होते तेव्हा साधारणतः 15 दिवस जर का स्त्रीला खूप नकारात्मक विचार मनामध्ये येत असतील, खूप एन्झायटी वाटत असेल, किंवा मूड खूप जास्त खालीवर होत असेल, किंवा बाळाबद्दल असणारा जो एक्सेप्टन्स आहे तो जर का खूप कमी असेल, अशा जर का गोष्टी जर का दिसून येत असतील तर त्याला बेसिकली आपण पोस्टपार्टम ब्ल्यूज असं म्हणतो. 15 दिवस हे सिम्पटम्स साधारणतः त्या स्त्रीमध्ये राहतात. 15 दिवसानंतर हे सिम्पटम्स काहीसे नाहीसे होऊन जातात. दुसरा जो भाग आहे याच्यामधला तो आहे पोस्टपार्टम डिप्रेशनचा भाग. आता बेसिकली पोस्टपार्टम डिप्रेशनच्या भागामध्ये काय होतं की स्त्रीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये नैराश्य येतं. नैराश्य आल्यानंतर काही करूशी वाटत नाही, बाळाची काळजी करूशी वाटत नाही, आपली स्वतःची काळजी घ्यावीशी वाटत नाही. त्याचबरोबर हे सगळं व्यवस्थित होईल की नाही होईल याच्याबद्दल वाटणारी जी काळजी असते ती काळजी स्त्रीमध्ये असते. त्याच्यानंतर मी बाळाला व्यवस्थित सांभाळू शकेल की नाही, मी चांगली आई होऊ शकेल की नाही, मी बाळाला व्यवस्थित बाळाचं संगोपन करू शकेल की नाही, या सगळ्या प्रकारच्या याच्यासोबत असणारं कुठेतरी एक नैराश्य, याच्यासोबत असणारी कुठेतरी एक एन्झायटी, या सगळ्या गोष्टी जर का स्त्रीमध्ये प्रेग्नेन्सीनंतर डिलिव्हरीनंतर जर का दिसून येत असते तर बेसिकली आपण त्याला पोस्टपार्टम डिप्रेशन असं म्हणतो. याच्यासोबतच जो तिसरा भाग याच्यामध्ये आहे तो असतो पोस्टपार्टम सायकोसिस. पोस्टपार्टम सायकोसिसमध्ये बेसिकली हॅल्युसिनेशन्स होणं, डिल्युजन्स होणं, म्हणजे हे बाळ माझं नाहीच आहे, किंवा मी कधी प्रेग्नंटच नव्हते, किंवा याच्यामुळे स्वतःला कुठेतरी इजा करून घेणं स्त्रीला, किंवा कुठेतरी बाळाला इजा करून घेणं, किंवा बाळाचा एक्सेप्टन्स न ठेवणं, बाळाची व्यवस्थितपणे काळजी न घेणं, या सगळ्या गोष्टी कुठेतरी पोस्टपार्टम सायकोसिसच्या भागामध्ये येतात. म्हणजेच काय की प्रेग्नन्सी झाल्यानंतर हे जे पोस्टपार्टम डिप्रेशन आहे, पोस्टपार्टम सायकोसिस आहे, पोस्टपार्टम ब्ल्यूज आहे, असे जे आजार आहे बेसिकली हे जे सगळे मानसिक आजार आहेत, हे सगळे मानसिक आजार या स्त्रियांमध्ये होऊ शकतात. मग याचं नेमकं कारण काय आहे? याचं नेमकं कारण असं असू शकतं की कुठेतरी एक स्ट्रेसफुल प्रेग्नन्सी असेल, की प्रेग्नन्सीच्या काळामध्ये खूप जास्त स्ट्रेस होता, खूप जास्त तणाव होता, त्या सगळ्यामुळे हे सगळं झालेलं असेल, किंवा इच्छा नसताना आलेली किंवा लादली गेलेली प्रेग्नन्सी असेल, लवकर लग्न झालं आणि त्या लवकर लग्नानंतर मग झालेली प्रेग्नन्सी असेल,
किंवा स्ट्रेसफुल इव्हेंट ओव्हरऑल प्रेग्नन्सीमध्ये असतील, प्रेग्नन्सीच्या वेळेस कुठेतरी डिप्रेशन, एन्झायटी, नैराश्य असे विचार मनामध्ये असतील, या सगळ्या गोष्टींमध्ये मुळे कुठेतरी एक पोस्टपार्टम डिप्रेशन किंवा सायकोसिसचे आजार होऊ शकतात. हा झाला स्त्रीच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा आणि दुसरा टप्पा. याच्यानंतर येतो तो तिसरा टप्पा, तो म्हणजे आपण त्याला म्हणतो की मेनोपॉजचा टप्पा. मेनोपॉजचा टप्पा तसा म्हणायला गेला तर खूप जास्त सुखद असतो स्त्रीसाठी, कारण की एवढ्या वर्षांपासनं जे महिन्याला जी मासिक पाळी येत असते स्त्रीमध्ये, ती मासिक पाळी आता कुठे ना कुठे बंद होणार असते. आपण एक प्रत्येक स्त्रीकडनं ऐकतो की एवढ्या वर्षाचा जो काही त्रास होता तो गेला बाबा एकदाचा, असं कुठेतरी आपण एक ऐकतो. आणि ही जी हा जो मेनोपॉजचा एक फेज असतो, तो मेनोपॉजचा फेज जर का बघायला गेलं तर काही स्त्रियांमध्ये हा खूप जास्त चांगला असतो. काही स्त्रियांमध्ये मेनोपॉजच्या फेजला शारीरिक त्यांना खूप जास्त तक्रारी येऊ शकतात. काही जणांचा जो मेनोपॉज आहे तो मेनोपॉज थांबताना, म्हणजे जे मेनोपॉज आहे तो थांबायच्या वेळेस काही शारीरिक तक्रारी येऊ शकतात, काही शारीरिक त्रास होऊ शकतात. त्याचबरोबर बेसिकली स्त्रीमध्ये असणारे जे दोन मेन हार्मोन्स आहे, एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन, आणि पुरुषांमध्ये जे हार्मोन असतात ते टेस्टोस्टेरॉन. स्त्रीमध्ये असणारे जे एस्ट्रोजन नावाचं हार्मोन आहे, त्या हार्मोन्सच्या लेवल कुठेतरी कमी होतात आणि ते कमी झाल्यामुळे सुद्धा खूप जास्त प्रकारचा मूड स्विंग म्हणा, खूप जास्त चिडचिडेपणा म्हणा, रागीटपणा म्हणा, त्याचसोबत असणारी कुठेतरी एन्झायटी आहे, डिप्रेशन आहे, हे सगळे जे आजार आहेत हे शारीरिक तुम्हाला तर तिथे दिसूनच येणार आहे. शारीरिक काही ना काही तुम्हाला तिथे प्रॉब्लेम येताच रजोनिवृत्तीच्या वेळेस, पण मानसिकरित्या सुद्धा कुठेतरी एन्झायटी आहे, डिप्रेशन आहे. शरीरामध्ये झालेला परत हार्मोनल चेंजेसमुळे कुठेतरी एक चिडचिडेपणा स्त्रीमध्ये वाढलेला असतो. सतत कोणावरती रागवणं, सतत कोणावरती चिडणं, सतत होणारे मूड स्विंग्स असतात, कुठेतरी घाबरणं, कुठेतरी ती एन्झायटी मनामध्ये असणं, या सगळ्या गोष्टी बेसिकली या तिसऱ्या टप्प्यामध्ये स्त्रीच्या दिसून येतात. आणि याच्यासोबत जो चौथा टप्पा आहे तो म्हणजे म्हातारपण असणं स्त्रीचं. आता या टप्प्यामध्ये साधारणतः काय झालेलं असतं की मुलं मोठी झालेली असतात, लग्न काही काहींची झालेली असतात, काही काहींना नातवंड आलेले असतात. मग या सगळ्यामध्ये कुठेतरी एक नैराश्य येणं, कुठेतरी एक एकटेपणासारखं वाटणं की आता सगळ्या जबाबदाऱ्या संपल्या आहेत, मग आपल्याकडे कोणी लक्ष द्यायला नाही आहे, किंवा आपल्यासोबत कोणीतरी बोलायला नाही आहे, किंवा आपले जे आधीचे हक्क होते ते आता कुठेतरी कमी झालेले आहेत. आता आपल्याला जास्त कोणासोबत बोलता येत नाही. मुलांच्या कामामध्ये असतात, नातवंड असतील तर ते त्यांच्या कामांमध्ये असतील, घरी सुना असतील तर त्यांच्या कामामध्ये असतील. कुठेतरी एक शारीरिक थकवा या वयामध्ये आलेला असतो. कुठेतरी एक शारीरिक थकवा आल्यामुळे डिपेंडन्सी वाढलेली असते आणि त्यामुळे होणारा कुठेतरी चिडचिडेपणा असेल, किंवा कुठेतरी आपला म्हातारपणामध्ये जर का मुलांकडनं स्वीकार केला जात नसेल तर त्याबद्दल वाटणारी कुठेतरी भीती असेल, चिंता असेल, आणि या सगळ्यासोबत कोमॉर्बिड येणारे जे काही तुमचे शारीरिक आजार असतील, या सगळ्याचं कुठेतरी एक रूपांतर कुठेतरी तुमच्या मानसिक आजारामुळे मध्ये होऊ शकतं. यासोबत म्हातारपण म्हटलं का कुठेतरी तुमचा स्मृतिभ्रंश येतं, हळूहळू गोष्टी विसरायला होतात. मग त्याच्यामुळे सुद्धा कुठेतरी एक मानसिक ताणतणाव निर्माण होऊ शकतो, एन्झायटी निर्माण होऊ शकते, डिप्रेशन होऊ शकतं, किंवा स्मृतिभ्रंशासारखे जे मानसिक आजार आहे, जे मेंदूचे विकार आहेत, ते सुद्धा या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला होऊ शकतं. तर हे बेसिकली 4 टप्पे आपण जेव्हा बघितले की तुमचं मिनार्ज असेल, तुमची प्रेग्नन्सी असेल, तुमचं मेनोपॉज असेल आणि तुमचं म्हातारपण असेल, ह्या 4ही टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे मानसिक आजार, शारीरिक आजार तर या 4ही टप्प्यांमध्ये आपल्याला दिसतातच आहे. शारीरिक उलाढाली तर या 4ही टप्प्यांमध्ये आपल्याला दिसतातच आहे. पण त्या शरीरासोबतच कुठेतरी एक मानसिक उलाढाल आपण म्हणू, किंवा कुठेतरी एक मानसिक ताणतणाव असतील, मानसिक समस्या असतील, त्या स्त्रियांमध्ये या 4ही टप्प्यांमध्ये कुठे ना कुठे आपल्याला दिसून येतात. बऱ्याच वेळेस आपण असं बघतो की आत्ताचा समाज खूप बदलला आहे. 21व्या शतकामध्ये आपण राहत आहोत. तर 21व्या शतकामध्ये आता स्त्री पुढे चाललेली आहे, भरपूर शिक्षण घेते, चांगल्या पगाराची नोकरी कमवते, घरच्या जबाबदाऱ्या घेते, ऑफिसला जात असेल तर ऑफिसच्या जबाबदाऱ्या घेते,
लग्न झाल्यानंतर मुलाबाळांच्या जबाबदाऱ्या घेते, या सगळ्या जबाबदारी स्त्री खूप जास्त चांगल्या पद्धतीने पार पडत असते. पण अजूनही अशा बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे असं दिसून आलेलं आहे की जे महत्त्वाचे निर्णय आहेत त्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये स्त्रियांना सामील करून घेतलं जात नाही, स्त्रियांना डावललं जातं, स्त्रियांना उजवं स्थान दिलं जात नाही किंवा स्त्रियांना त्यांची जी काही मतं असतील, त्यांचे जे काही इमोशन्स असतील, त्यांचे काही विचार असतील ते मोकळ्यापणाने मांडता येत नाही. आणि या सगळ्यामुळे कुठे ना कुठे एक त्यांचे जे काही इमोशन्स असतील किंवा त्यांचे जे काही विचार असतील हे कुठेतरी स्त्रियांना दाबून ठेवावे लागतात. आणि मग ते दाबून ठेवल्यानंतर अंगात येणं, म्हणजे आमच्या भाषेमध्ये त्याला आम्ही कन्व्हर्जन डिसऑर्डर किंवा डिसोसिएटिव्ह डिसऑर्डर किंवा सोमॅटोफॉर्म डिसऑर्डर असं म्हणतो. मग कुठेतरी हे अंगात येणं, मग माझं पोटच दुखतंय, मग माझी पाठच दुखते, मग मला आज व्यवस्थित वाटतच नाही आहे, हे अशा गोष्टी ज्या काय या सगळ्या गोष्टी सुरू होतात. कन्व्हर्जन डिसऑर्डरमध्ये म्हणा किंवा डिसोसिएटिव्ह डिसऑर्डरमध्ये म्हणा किंवा सोमॅटोफॉर्म डिसऑर्डरमध्ये म्हणा, ज्या काही गोष्टी आहेत स्त्रियांना की ज्या त्यांना मानसिकरित्या त्यांना एक्सप्लोअर करता येत नाही आहे किंवा त्यांना मानसिक दृष्टिकोनाने त्या सांगता येत नाही आहे, सांगून जरी बघितलं तरी समोरच्याचा त्या गोष्टींवरती एक्सेप्टन्स नसतो. म्हणूनच मग कुठेतरी अंगात येणं किंवा मानसिक आजार जरी असला तरी त्याची मग शारीरिक लक्षणं दिसायला लागणं की पाठच दुखते, कंबरच दुखते, पोटच दुखते, डोकंच जास्त दुखायला लागलंय किंवा मला चालताच येत नाहीये, माझे पायच आखडले आहे, असे बरेचसे जे आजार असतात. कन्व्हर्जन डिसऑर्डर आहे, म्हणजे आम्ही आमच्या टर्मिनॉलॉजीजमध्ये ज्याला म्हणतो डिसोसिएटिव्ह डिसऑर्डर्स आहेत किंवा सोमॅटायझेशन डिसऑर्डर आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये हे जे काही सगळे आजार आहेत बेसिकली हे स्त्रियांमध्ये दिसून येतात. म्हणजे बेसिकली मित्रांनो, जर का आपण इथे बघायला गेलं तर मी ज्या कोणी महिला या सगळ्या गोष्टी बघत असतील मी त्यांना एवढं नक्की सांगेल की तुमचे जे काही इमोशन्स आहेत, तुमचे जे काही विचार आहेत, तुमच्या ज्या काही भावना आहेत त्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करणं, त्या सगळ्या गोष्टी बाहेर काढणं, त्या इमोशन्स तुमचे व्हेंटिलेट करणं आणि त्याला बाहेर पडू देणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण की बऱ्याच वेळेस असं होतं की आपण आपल्या इच्छा दाबून ठेवतो, आपण आपल्या आकांक्षा दाबून ठेवतो, आपण आपले इमोशन्स दाबून ठेवतो आणि ते दाबत गेल्यामुळे कुठेतरी त्याची जी बाहेर पडण्याची जी वाट आहे ती एक विचित्र होऊन जाते. मग अंगात येण्यासारखे प्रकार आपल्याकडे खूप जास्त वाढतात. बऱ्याच लोकांना असं वाटतं की अंगात येते, देवी अंगात येते म्हणजे खूप मोठं पुण्य वगैरे केलंय का, पण ते तसं बेसिकली काहीच नसतं. जे वर्षानुवर्ष जे आपले इमोशन्स दाबले गेलेले असतात, जे बाहेर पडलेले नसतात ते मग अशा एका कुठल्या तरी विचित्र अवस्थेमध्ये किंवा एखाद्या विचित्र वेने मग ते सगळे इमोशन्स बाहेर पडतात. त्याच्यामुळे जर का एका स्त्रीची मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य जर का चांगलं असेल तर त्या स्त्रीचं जे कुटुंब असतं त्या सगळ्या कुटुंबाचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हे नक्कीच चांगलं असतं. त्याच्यामुळे आपण असं म्हणतो की स्त्री जो एक खूप महत्त्वाचा भाग आहे कुटुंबाचा, स्त्री जर का शारीरिकरित्या आणि मानसिकरित्या सुदृढ असेल तर नक्कीच ते कुटुंब जे काही असेल ते सुद्धा शारीरिकरित्या आणि मानसिकरित्या सुदृढ असेल. त्याच्यामुळे कोणत्या पण स्त्रीने तिला हे जे काही प्रॉब्लेम्स होत असतील तिच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती, मग तो मेनोपॉजचा टप्पा असो, तो म्हातारवयाचा टप्पा असो, तो मिराजचा टप्पा असो, प्रेग्नन्सीचा टप्पा असो, कोणत्याही टप्प्यांवरती जर का प्रॉब्लेम्स होत असतील तर त्याच्यावरती जर काही डिस्ट्रेस होत असतील तर त्याच्यावरती उपचार पद्धती घेऊन जे काही प्रॉब्लेम्स असतील ते कमी करणं आणि स्वतःचं मानसिक आरोग्य चांगलं ठेवणं. जसं आपण शारीरिक आरोग्याकडे लक्ष देतो तसं स्वतःचं मानसिक आरोग्य चांगलं ठेवणं हे तिच्या स्वतःसाठी तर महत्त्वाचंच आहे आणि तिच्यासोबत तिचे असणारे जे जवळचे माणसं आहे, तिचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. धन्यवाद.